ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे नागरिकांना त्रास होतोय। त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीचं निवेदन आज कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या प्रशासन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे। कोल्हापूर शहराला लागून असणाऱ्या ग्रामीण भागामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। मोरेवाडी, पाचगाव, कळंबा, कंदेरगाव, उजळाईवाडी, तामगाव, सरनोबतवाडी या परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढलाय। महिला, मुलं आणि वयोवृद्धांना त्याचा मोठा त्रास होतोय। या भटक्या कुत्र्यांचे हल्ले होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत। त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषद, आरोग्य विभाग तसंच संबंधित गावच्या ग्रामपंचायतींमार्फत या भटक्या कुत्र्यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकातून होतीये। या मागणीचं निवेदन आज कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे प्रशासन अधिकारी डॉक्टर अजय कुमार गवळी यांना देण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे युवक अध्यक्ष ऋषिकेश हुन्नुरे, अक्षय ठोंबरे, ऋतुराज विचारे, हेमंत पाटील, सुमित यादव, निलेश हन्नुरे यांच्यासह ग्रामीण भागातील नागरिक उपस्थित होते।